भारतरत्न लता मंगेशकर म्हणजेच आपल्या लता दीदी यांच्याबद्दल बोलणे अशक्य आहे. आमचे मंगेशकर कुटुंब एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्याबद्दल अनेक आठवणी आमच्याकडे आहेत. आजही आमचा दिवस त्यांच्या गाण्याने सुरू होतो आणि त्यांच्या गाण्याने संपतो. लता दीदी या मंगेशकर कुटुंबाच्या आई होत्या असं सांगत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या आठवणी जागवल्या. माय होम इंडिया आणि MIT स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने लता मंगेशकर पुरस्कार सोहळा 2025 तसेच लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीताला अभिवादन करणारी सुनो सजना ही विशेष स्वरमैफिल कोथरूड येथील MIT कॅम्पस स्वामी विवेकानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून गप्पाष्टककार डॉक्टर संजय उपाध्याय उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून MIT कुलगुरू डॉक्टर रविकुमार चिटणीस, डॉक्टर विशाल घुले, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनोद शाह यासह माय होम इंडियाच्या उपाध्यक्षा पौर्णिमा मेहता, विश्वस्त आनंद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभय थिटे आदी उपस्थित होते. या सोहळ्यातील विशेष क्षण म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दूरध्वनीद्वारे रसिकांशी संवाद साधला. लता मंगेशकर पुरस्कार 2025 अंतर्गत डॉक्टर मृदुला दाढे, डॉक्टर शंतनू गोखले, विजय केळकर, जीवन धर्माधिकारी आणि श्रीकांत शिर्के यांना सन्मानित करण्यात आले. ₹21,000 सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे 4थे वर्ष होते. यावेळी सुनो सजना ही विशेष स्वरमैफिल आयोजित करण्यात आली होती. लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांनी नटलेली ही स्वरसंध्या रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. डॉक्टर संजय उपाध्याय म्हणाले, माणसाची चांगली सवय ही परंपरा होते, त्याचप्रमाणे ती संपूर्ण देशाला लागली की संस्कृती होते. संगीताच्या समृद्ध परंपरेची मंगेशकर कुटुंबाची संस्कृती ही आपल्या देशाला लाभली असल्याचं त्यांनी सांगितलं. सर यांना 1200 गाणी दिदींची कंठस्थ आहेत. ते अगदी खरं आहे, म्हणजे इट इज ॲब्सोल्युटली राईट. परवा ते इतके व्यस्त असतात आपल्या कामांमध्ये, पण आदरणीय आमचे व्हाईस चान्सलर सर रवी चिटणीस सर यांनी मला जरा त्यांचा फोन लावून दिला आणि वर्किंग डे होता. ते पार्लमेंटमध्ये होते, पण पाऊण तास आम्ही दुपारी बोललो आणि विषय एकच होता, दीदी आणि दीदींची गाणी. आणि मला असं वाटलं की कदाचित माझ्याकडे अशी काही रेअर गाणी आहेत जी मी त्यांना व्हॉट्सॲप करीन, त्यांच्याबरोबर थोडीशी शेअर करीन. पण मी ज्या ज्या गाण्यांचं बूम येतोय सांगत गेलो किंवा ज्या ज्या पिक्चरांची नावं सांगत गेलो, ती सगळी गाणी त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्या ओरिजिनल कसेट्स आणि CDs पण आहेत. त्याचे मला फोटोज त्यांनी मला पाठवले.